सर्वात पहिला घटक जो आहे तो आहे पदार्थाचे गुणधर्म. यानंतर दुसरा घटक आहे पारदर्शक, अपारदर्शक, अर्धपारदर्शक. याप्रमाणे आपल्याला एकूण 17 घटक. शेवटचा जो घटक आहे तो आहे आहारातून आरोग्याकडे, आपले अन्न काल आणि आज. पृष्ठ क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे. तर सर्वात आधी पहिल्या दिवसाचा जो घटक आहे तो समजून घेऊ. पदार्थाचे गुणधर्म, आकारमान. विद्यार्थ्यांना हे माहित आहे की पदार्थ द्रव्यापासून बनलेले असतात. द्रव्याच्या 3 अवस्था आहेत, स्थायू, द्रव आणि वायू. हे समजून देण्याकरिता या ठिकाणी काही कृती दिलेल्या आहेत. तर पहिली जी कृती आहे यामध्ये आपण पाहतोय की पाण्यामध्ये ही बॉटल जी आहे काचेची ही उलटी टाकून पाण्यात बुडवलेली आहे आणि त्या बाटलीच्या आत पाणी गेले का याचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. आणि आता तीच बाटली थोडी तिरपी करून पाण्यात बुडवल्यानंतर त्यामध्ये पाणी गेली का, आणि पाणी आपल्याला या दुसऱ्या चित्रामध्ये बाटलीमध्ये शिरताना दिसतंय. तर यावरून आपल्या असं लक्षात येईल की बाटली उलटी असताना बाटलीत पाणी का जात नाही, आणि बाटली तिरपी केल्यानंतर बाटलीत पाणी शिरते आणि हवेचे बुडबुडे का वर येतात यावर विद्यार्थ्यांची आपण जर चर्चा केली किंवा हे जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्याला निरीक्षणाअंती असं जाणवतं की बाटलीत आधीपासून हवा भरलेली असल्यामुळे पाणी आत जाऊ शकत नाही. म्हणून जेव्हा आपण बाटली उलटी केली त्यामध्ये पाणी गेलेलं नाही, आणि जेव्हा आपण बाटली तिरपी केली तर ती बाटलीमध्ये असलेली हवा जी आहे ती बाहेर निघाली आणि तिच्या जागी पाणी भरल्या गेले. यावरून असं आपल्याला लक्षात येतं की द्रव्य जागा व्यापते. यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे गुणधर्म पदार्थाचे पारदर्शक, अपारदर्शक आणि अर्धपारदर्शक. उपघटक पारदर्शकता, अपारदर्शकता आणि अर्धपारदर्शकता. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या वस्तू आहेत. काही वस्तूमधून प्रकाश सहजपणे जातो, काही मधून जात नाही आणि काही मधून अंशतः जातो. काही वस्तूमधून प्रकाश सहजपणे जातो त्याला आपण पारदर्शक वस्तू म्हणतो. काही मधून जात नाही त्याला अर्धपारदर्शक, अपारदर्शक म्हणतो. आणि काही मधून अंशतः जातो म्हणजे पूर्णतः जात नाही त्याला आपण अर्धपारदर्शक म्हणतो. आता हे आपण माहिती करून घेऊ. पारदर्शक वस्तू कशाला म्हणायचं, तर ज्यातून प्रकाश पूर्णपणे जातो. उदाहरणार्थ काच, स्वच्छ पाणी यामधून प्रकाश जातो. अपारदर्शक वस्तूंची नावे जर सांगायची झाली तर ज्यातून प्रकाश अजिबात जात नाही. उदाहरणार्थ आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला जे दिसतात त्यापैकी उदाहरण घ्यायचं झालं तर लाकूड आणि भिंत, ज्यामधून प्रकाश जात नाही. आणि तिसरी आहे अर्धपारदर्शक वस्तू, ज्यातून प्रकाश अंशतः जातो, म्हणजेच धुरकट काच. हे समजून देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक कृती दिलेली आहे. कृती करता आपल्याला लागणार आहे टॉर्च किंवा दिवा, प्लास्टिकची पारदर्शक बाटली, धुरकट काच, ट्रेसिंग पेपर, लाकडी फळी, वही आणि पेन्सिल. आता कृती कशी करायची आहे तर टेबलवर टॉर्च लावा. टॉर्च समोर विविध वस्तू एक एक करून ठेवा. ज्या या वस्तू दिलेल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. आणि मग आपल्याला त्या टॉर्चचा प्रकाश ज्यावर पडतो तो वस्तूमधून येणाऱ्या प्रकाशाचे निरीक्षण करायचे आहे. आणि आपल्या वहीमध्ये त्याच्या नोंदी घ्यायच्या आहेत की कुठल्या वस्तूवरील दिलेल्यापैकी पारदर्शक आहेत, कुठल्या अपारदर्शक आहेत आणि कुठल्या अर्धपारदर्शक आहेत. निरीक्षणानुसार वस्तू तक्त्यात योग्य ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहे.
आता या ठिकाणी आपण काचेचा ग्लास, लाकडी फळा आणि ट्रेसिंग पेपर याचं जर निरीक्षण केलं तर काय दिसलं? काचेचा ग्लास जो आहे त्यामधून प्रकाश पूर्णपणे गेला. याचा अर्थ तो पारदर्शक आहे, कारण आपण वर बघितलं की पारदर्शक वस्तूमधून प्रकाश पूर्णपणे आरपार जातो. लाकडी फळा यामधून प्रकाश गेला नाही, म्हणून ही वस्तू जी आहे ही आहे अपारदर्शक. आणि ट्रेसिंग पेपर थोडा प्रकाश गेला, अर्धपारदर्शक. ही कृती झाल्यानंतर पुन्हा एक कृती आपल्याला करायची आहे, ती म्हणजे विविध पारदर्शक, अपारदर्शक आणि अर्धपारदर्शक वस्तूंची यादी तयार आपल्याला करायची आहे. विद्यार्थ्यांना तयार करायला सांगायची आहे. शिक्षकांनी मार्गदर्शन करावे. यानंतर या विद्यार्थ्यांना या कृतीतून काय माहिती झाले तर वस्तूमधून प्रकाश जाण्यावरून त्या पारदर्शक, अपारदर्शक आणि अर्धपारदर्शक अशा 3 गटात विभागता येतात, हे आपल्याला यावरून समजलं. तिसऱ्या घटकाचे नाव आहे गुणधर्म पदार्थाचे चुंबकीय आणि अचुंबकीय. आता चुंबकीय आणि अचुंबकीय हे आपल्याला माहितीच आहे. फ्रीजचा दरवाजा थोडा ढकलला असता आपोआप बंद होतो. पिन होल्डरला टाचण्या चिकटतात. कोणकोणत्या वस्तू चुंबकाला चिकटतात यासाठी एक कृती दिलेली आहे. एका ट्रेमध्ये खिळे, कागदाचे तुकडे, टाचण्या, पेन्सिल, साहित्य घेऊन त्यावर चुंबक फिरवले तर त्यापैकी कोणता पदार्थ चुंबकाला चिकटतो आणि कोणता चिकटत नाही याचे वर्गीकरण या तक्त्यामध्ये आपल्याला करायचे आहे. तर हे वर्गीकरण आपण जर केले तर चुंबकाला चिकटणाऱ्या वस्तू आणि न चिकटणाऱ्या वस्तू यामधून आपल्याला निवडून इथे लिहायचे आहे. समजा आता आपण एक पहिला खिळे जर घेतला तर खिळे हा येईल चुंबकाला चिकटणारा, कागदाचे तुकडे न चिकटणारा. याप्रमाणे वर्गीकरण आपल्याला करायचं आहे. आपल्या वर्गामध्ये आणि घरामध्ये सुद्धा कोणत्या वस्तू चुंबकाला चिकटतील आणि चिकटणार नाही याची यादी सुद्धा विद्यार्थी करू शकतात. आता यावरून काय समजलं तर लोखंडी वस्तू चुंबकाला चिकटतात व प्लास्टिक, कागद, रबर, दगड अशा वस्तू चुंबकाला चिकटत नाही. विलग करूया घटक. विलगीकरण पद्धती कृत्रिम पद्धतीतून स्पष्ट करतो ही या घटकाची अध्ययन निष्पत्ती आहे. विद्यार्थ्यांना माहिती आहे, काय माहिती आहे की गढूळ पाण्यातील मातीचे कण तुरटी फिरवून वेगळे करता येतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा पाणी गढूळ येतं त्यावेळेस आपली आई त्यामध्ये तुरटी फिरवते आणि काही वेळानंतर आपण बघतो की तो जो गाळ आहे तो पूर्णपणे भांड्याच्या तळाशी जाऊन बसलेला दिसतो आणि वरचं जे पाणी आहे ते आपल्याला क्लिअर, स्वच्छ दिसतं. मिश्रणातील विविध वस्तू वेगळ्या करण्याच्या पद्धती आहेत. करून घेऊया. यासाठी आपल्याला एक कृती दिलेली आहे. डाळ आणि तांदूळ जर एकत्र झाले तर त्यासाठी आपण निवडणे ही पद्धत वापरतो. पाणी आणि मीठ एकत्र झाले तर ते कसे वेगळे करायचे यासाठी कुठली पद्धती आहे? वाळू आणि पाणी एकत्र झाले, टाचणी आणि रवा जर एकत्र झाले आहेत तर त्यामधून जर चुंबक फिरवले तर त्या टाचण्या ज्या आहे त्या चुंबकाला चिकटतात. याप्रमाणे आपल्याला टाचण्या आणि रवा वेगवेगळा करता येतो. ही कृती पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना हे समजेल की निवडणे, बाष्पीभवन, गाळणे या पद्धती चुंबकाचा वापर करून
या ठिकाणी एक कृती दिलेली आहे. तुम्ही काय कराल ते सांगा. डाळ आणि तांदूळ एकत्र झाले आहेत, ते कसे वेगळे करायचे? आता डाळ आणि तांदूळ हे निवडणे या पद्धतीने वेगळे करता येतील. पाणी आणि मीठ एकत्र झाले आहेत, ते कसे वेगळे करायचे? पाणी आणि मीठ जर एकत्र झाले तर ते बाष्पीभवन पद्धतीने वेगळे करता येते. वाळू आणि पाणी एकत्र झाले तर ते गाळणे या पद्धतीने वेगळे करता येते. आणि टाचणी आणि रवा एकत्र झाले आहे तर त्या रव्यामध्ये जर चुंबक फिरवले तर टाचण्या त्या चुंबकाकडे आकर्षिल्या जातात, चिकटतात. याप्रमाणे या रवा आणि टाचण्या वेगळ्या होतात. अशा पदार्थ वेगळ्या करण्याच्या विविध पद्धती आहेत. यावरून आपल्याला समजतं की निवडणे, बाष्पीभवन, गाळणे या पद्धती आणि चुंबकाचा वापर करून मिश्रणातील पदार्थ वेगवेगळे करता येतात. पाचवा घटक आहे बल आणि दाब. बल ही संकल्पना आपल्याला या कृतीमध्ये स्पष्ट करायची आहे आणि विद्यार्थ्यांना समजून द्यायची आहे. विद्यार्थ्यांना हे माहिती आहे की एखाद्या स्थिर वस्तूला ओढले किंवा ढकलले तर त्याच्या वस्तूची जागा बदलते. त्याला जर आपल्याला जोर लावला किंवा त्याच्यावर जर आपण प्रेशर दिलं तर ती वस्तू ढकलल्या जाते. कारला ब्रेक लावल्यास ती थांबते. ढकलणे किंवा ओढणे या क्रियांमुळे वस्तू जागा बदलतात किंवा गतिमान होतात. खालील चित्रांचे निरीक्षण करा. या ठिकाणी पाहून आपल्याला ओढणे आणि ढकलणे या क्रिया कोणत्या चित्रात दिसत आहेत त्या दाखवल्याप्रमाणे वहीत तक्ता आपण पूर्ण करायचा आहे. ओढणे या ठिकाणी विहिरीतून पाणी काढणे आणि गाडी ढकलणे ही ढकलण्याची प्रक्रिया आहे. याप्रमाणे आपल्याला या 4 चित्रांचं वर्गीकरण या ठिकाणी करायचं आहे. आणि यावरून आपल्या हे लक्षात येईल की एखादी वस्तू ओढण्याला किंवा ढकलण्याला बल लावावे लागते. म्हणजेच जर आपण त्याला बल म्हणजेच जोर जर लावला नाही तर त्या वस्तूची जागा बदलणार नाही की ती एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणार नाही. अशा प्रकारे आपण 5 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम विषय सामान्य विज्ञान या ठिकाणी समजून घेतलेला आहे. पुढील सर्वच येणाऱ्या दिवसांचा हेतू अभ्यास आपण व्हिडिओद्वारे पूर्ण करून घेऊया. थँक्स फॉर वॉचिंग.